नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? सर्व मजेत ना? तर आज मी आपल्यासाठी पाणीपुरी केलेली आहे आणि तुम्ही तिचा आवाज बघू शकता बघा, किती कुरकुरीत आणि अशी क्रिस्पी अशी झालेली आहे बघा पाणीपुरी. तर आपण करूया पाणीपुरी. पाणीपुरी करण्यासाठी इथे जाडसर मी सुजी घेतलेली आहे 2 वाटी आणि 1 वाटी मी कणिक घेतलेली आहे आणि 1 छोटा चम्मच मैदा आणि चवीपुरतं मीठ घेतलं आणि त्यातच अगदी थोडं-थोडं पाणी टाकून मी हे पीठ मळून घेतलं बघा चांगलं. आता त्याला अर्धा तास आपल्याला झाकून ठेवलं आणि अर्ध्या तासानंतर बघा आता हे पीठ आहे ना, हे चांगलं मळून घेतलं, चांगलं 5 एक मिनिट मळून घेतलं आणि नंतर आता त्याची चपाती लाटून घेतली बघा. खूप जाड नाही आणि खूप पातळही नाही अशी चपाती आपल्याला लाटायची आहे. आता हे माझ्याकडे पुरीचं कटर होतं, त्याच्याने मी त्याच्या सहाय्याने मी या पुऱ्या करून घेतल्या. तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखाद्या झाकणाने सुद्धा करू शकता, एखाद्या बाटलीच्या झाकणाने. आणि आता बघा अगदी तेल आहे ना आपलं कडकडीत होऊ द्यायचं बघा. तेल कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला ह्या पुऱ्या सोडायच्या आहे. आणि बघा ह्या कशाप्रकारे फुलतात बघा, अगदी छान अशा फुलतात. अगदी पूर्ण गोल आकारात टम अशी पुरी आपली फुललेली आहे बघा. आणि नंतर मीडियम फ्लेम करायची आणि मग ह्या पुऱ्या आहे ना आपल्या अशा खरपूस अशा तळून घ्यायच्या किंवा हाय फ्लेमवर सुद्धा आपण तळू शकतो. पण मीडियम फ्लेमवर अगदी थोड्या कुरकुरीत होतात बघा. आणि आता तुम्हाला कसा म्हणजे जास्त डार्क तळायच्या आहे का? म्हणजे जास्त ब्राउनी झाल्या ना तर त्या आणखी क्रिस्पी होतात आणि दिसायलाही छान दिसतात. तर अशा प्रकारे मी सगळ्या आता पुऱ्या आपल्या तळून घेतल्या बघा. आणि सुरुवातीला ना अगदी थोडंच करून बघायचं म्हणजे आपलं प्रमाण तर परफेक्ट आहेच आपलं, पण थोडं करून बघायचं सुरुवातीला. तर बघा मी इथे पुऱ्या करून बघितल्या आणि या इतक्या छान अशा क्रिस्पी तर झाल्याच, पण खूपच कुरकुरीत अशा आपल्या ह्या पुऱ्या झालेल्या आहे बघा. खूपच छान अशा पुऱ्या आपल्या झालेल्या आहे. तुम्ही आवाज बघू शकता त्याचा. आता मी तुम्हाला ना पाणी करून दाखवते, मसाला पुरी करून दाखवते. तर इथे मी एक उकळलेला बटाटा घेतला आणि एक बारीक चिरलेला कांदा घेतला. त्यात तिखट टाकलं आणि थोडासा चाट मसाला टाकला आणि अगदी थोडंसं मीठ टाकलं. आता या 25 एक असतील पाणीपुरी बघा. आता याला आहे ना आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही रगडा पण करू शकता छोलेचा. तर आमच्या घरी बटाट्याचं आवडते पाणीपुरी म्हणून मी बटाटा टाकून करणार आहे. तर आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवायचं. आता आपल्याला ग्रीन चटणी करायची आहे बघा. तर मी इथे पुदिना, कोथिंबीर घेतलं, थोडं आलं घेतलं आणि हिरवी मिरची तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. थोडंसं मीठ टाकलं आहे मी आणि आता याचं पाणी मिक्सरमधून काढून ते गाळून घेतलं आणि दोन्ही मिक्स केलं बघा. तुम्ही वेगवेगळेही ठेवू शकता, पण मी मिक्स केलं आणि त्यातनं चाट मसाला टाकला. आता हे झालं आपलं पाणी. हे आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता सर्विंग डिशमध्ये आपल्याला या पुऱ्या घ्यायच्या आहे. बघा 8 तासानंतरही या पुऱ्या आहे ना अगदी कुरकुरीतच राहिल्या आणि शिवाय तेलकट होत नाही बघा. खूपच छान अशा पुऱ्या आपल्या झालेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये मी बटाट्याचं स्टफिंग केलं आणि नंतर त्यात चिंचेचं पाणी, परत बारीक शेव, कांदा असं टाकून मी ही डिश सर्व्ह केली. आणि नंतर हे डिश पूर्ण आपण डेकोरेट केल्यानंतर आहे ना, परत एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आपल्याला. आता शेव वगैरे टाकली मी. तुम्ही आणखी त्याला डेकोरेट करण्यासाठी तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकू शकता. मी शेव आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडा कांदा पण टाकला आणखी वरून. आणि परत एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि ते डिप करून आपण एक-एक पाणीपुरी खाऊ शकतो. मुलांनाही आवडेल आणि घरी केलेली ही पाणीपुरी बघा खूपच टेस्टी अशी होते आणि घरीच केलेल्या पुऱ्या, त्यामुळे आपण स्वतःच्या आपल्या हाताने केलेल्या या पुऱ्या खूपच छान होतात. तुम्ही सुद्धा करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. थँक यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. थँक यू सो मच.